जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे नाते एकमेकांच्या जीवावर उठले आहे। मागील काही काळांपासून जमिनीच्या वादातून मारहाण आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहेत। अशातच एका शेताच्या वादातून 6 जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। विजापूर इथं ही धक्कादायक घटना घडलेली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर निराळे सावकार म्हणून खिल्लारी बैलाचे संगोपन करणारे प्रसिद्ध निराळे यांच्या कुटुंबासोबत हे कृत्य घडलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजापूर जिल्ह्यातील जडचण तालुक्यातील गोंदीपूर गावात ही घटना घडलेली आहे। गावातील निराळे आणि गोळगी कुटुंबामध्ये 25 एकर शेतीवरून बऱ्याच दिवसांपासून वाद होता। ही 25 एकर जागा निराळे कुटुंबियांनी खरेदी केली होती, पण या शेतीला गोळगी कुटुंबातील एका नातेवाईकांचा विरोध होता। यातून बऱ्याच वेळा वाद झाला होता, पण तरीही निराळे कुटुंबाने ही जमीन खरेदी केली। निराळे कुटुंबियातील मयत रेवन सिद्धप्पा निराळे, दुंडप्पा, त्याचबरोबर शिवपुत्र, त्याचबरोबर चंद्रशेखर आणि शब्बीर आत्तार हे सगळे शेतात सफाईसाठी गेले होते। तेव्हा तिथे गोळगी कुटुंबातील लोक पोहोचले, त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला। हा वाद नंतर हिंसाचारात रूपांतरित झाला। गोळगी कुटुंबातील सदस्यांनी निराळे कुटुंबियावर गोळीबार केला। त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून 6 जणांची हत्या केली। मृतांमध्ये जडचण नगरपंचायतीचे सदस्य चेतन निराळे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर त्यामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे। धक्कादायक म्हणजे शेताच्या रस्त्यावर अवघ्या काही फुटांवर 6 जणांचे मृतदेह पडून होते। मृतांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांचे वार करण्यात आले होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर मग अप्पू गौडा आणि त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता। अप्पू गौडा हा भीमा खोऱ्यातील जुन्या खुनाच्या प्रकरणातील मृत मनकप्पा मास्टरचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे। या हत्याकांडामध्ये शेतात कामासाठी आलेले मजूर शब्बीर नफाद यांचाही या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे। विजापूरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण निबरंगी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास जडचण पोलीस करत आहेत।